Dear student, in the last lecture we have seen development and birth. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही विकास आणि जन्म याच्याविषयी असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये ग्रोथ ऑफ एन एम्ब्रिओ जे असणारा जो काही भ्रूण जो आहे, अभ्रक असेल, गर्भ असेल, याची असणारी जी काही मानव जे आहे तर त्या मानवामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी 4 ते 36 आठवड्यापर्यंत असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी कशी होताना दिसते याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिले की द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल व्हेदर द कपल विल हॅव ए बॉय ऑर ए गर्ल चाइल्ड. त्याच्यानंतर दाम्पत्य जे आहे तर त्या दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुष जे आहे तर त्या पुरुषावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी मागील तासाला पटकन पाहिली. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे मेन्स्ट्रुएशन सायकल, त्याला म्हटलेले आर्तवचक्र, ऋतुचक्र, मासिक पाळी किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी MC त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता काय दिले पान नंबर 31 वर, female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeated at the interval of every 20 to 30 days. की यवनावस्था जी आहे, यवनावस्था म्हणजे वयामध्ये येण्याची जी काही अवस्था जी आहे तर त्या अवस्थेमध्ये असणारी जी काही स्त्रीची असणारी जी काही प्रजनन संस्था, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे तर त्याच्यामध्ये काय असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसाच्या कालावधीनंतर पुनरावृत्ती जी आहे तर ती पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना दिसते. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुअल सायकल. आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो म्हणजे पुनरावृत्ती जी आहे तर त्या पुनरावृत्तीने होणारे काही बदल जे आहे तर त्या बदलालाच आपण त्या ठिकाणी आर्तवचक्र, ऋतुचक्र, मासिक पाळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे काय सांगितलेले, मेन्स्ट्रुअल सायकल इज ए नॅचरल प्रोसेस कंट्रोल बाय द 4 हार्मोन्स. जी काही मासिक पाळीची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती कशी आहे, नैसर्गिक प्रक्रिया असून 4 असणारे जे काही संप्रेरक जे आहे तर त्या 4 संप्रेरकाच्या साह्यानं काय केलं तर स्त्रीचं असणारे जे काही नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी केलं जातं. आणि दोज 4 हार्मोन्स आर फॉलिक स्टिम्युलेटिंग हार्मोन्स दॅट इज FSH. सेकंड आहे लुटिनायझिंग हार्मोन्स, इट इज इन शॉर्टकट कॉल्ड ॲज द LH, इस्ट्रोजेन अँड प्रोस्टेरोजेन्स. 4 नावं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. पहिलं आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे काय सांगितलेले तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, याचाच त्या ठिकाणी शॉर्टकटमध्ये त्याला म्हणणार आपण FSH मागे आपण त्या ठिकाणी गेलेलं आहे. त्याच्यानंतरचं दुसरं असणारे जे काही हार्मोन्स जे आहेत तर त्या हार्मोन्सला म्हटलेले ल्युटिनायझिंग, काय म्हटलेले LUTEINZING, लुटिनायझिंग हार्मोन. याला शॉर्टकट मध्ये म्हटलेले LH. तिसरा हार्मोन्स आपण त्या ठिकाणी नवीला पाहिले एस्ट्रोजेन. आणि चौथा आहे तर त्या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन. यासाठी काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये त्या ठिकाणी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सच त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर तो दुसरा आहे लुटिनायझिंग हार्मोन्स LH. याला त्या ठिकाणी म्हटलेले पित्तपिंडकारी संप्रेरक. त्याच्यानंतर
इस्टिरोजेन्स आणि पुढचं जे आहे तर ते प्रोस्टिरोजेन्स. ही जी काही 4 संप्रेरक जी आहेत तर ती 4 संप्रेरक काय करता असतात तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारी जी काही मासिक पाळीची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेची नियंत्रण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही जी काही 4 संप्रेरक जे आहेत तर ती 4 संप्रेरक काय असतात स्रवताना त्या ठिकाणी दिसतात. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स in the ovary start to develop along with the oocytes present in it under the effect of the follicle stimulating hormones. जे काही 4 हार्मोन्स जे आहेत तर त्या 4 हार्मोन्स पैकी असणारे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH किंवा यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हटलेले तर त्या ठिकाणी पुटिका ग्रंथी असणारे ते काही संप्रेरक जे आहे म्हणजे FSH या संप्रेरकाच्या प्रभावामुळे ओव्हेसाइट्स अंडाशय जे आहेत तर त्या अंडाशयामध्ये असलेल्या असंख्य असणाऱ्या काही पुटिका ज्या आहेत तर त्या पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्या अंडपेशीचा असणारा जो काही अंडपेशीचा किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी पुढे म्हणतोय तर त्या ठिकाणी डिंबपेशी किंवा ओव्हेसाइट त्याचा असणारा जो काही विकास जो आहे तर तो विकास व्हायला त्या ठिकाणी काय होताना दिसते सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसते. This developing follicle secretes estrogen आणि अशा प्रकारचं असण्याची काही विकसन अशा प्रकारची असण्याची काही पुटिका जी आहे तर ती पुटिका काय करताना दिसते इस्ट्रोजेन नावाचं असणारं जे काही संप्रेरक जे आहे तर ते संप्रेरक त्या ठिकाणी स्रवताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पुढे पहा endometrium of the ureters starts to develop during the first cycle or regenerative, that is during subsequent cycle under the effect of the estrogen. पुढे काय सांगितलं आपल्याला की इस्ट्रोजेन जे आहे तर त्या इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली असणारे जे काही युरेटस गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या आतला जो काही भाग जो आहे तर त्याला म्हटलेलं एंडोमेट्रियम त्याला अंतस्तर त्या ठिकाणी म्हटलेले. या अंतस्तराची असणारी काही वाढ जी आहे पहिली असणारे जे काही ऋतुचक्र जे आहे पाळी जो आहे पाळीचा असणारा जो काही पहिला दिवस आपण त्याला ठिकाणी म्हणू किंवा पुनर्निर्मितीच्या नंतरची असणारे जे काही सर्व असणारे जे काही ऋतुचक्र जे आहे तर त्या ऋतुचक्राच्या वेळी त्या ठिकाणी ते होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे meanwhile developing follicle completes its development. काय सांगितलेले की meanwhile developing follicle completes its development. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की दरम्यानची असणारा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये अंडाशयामध्ये वाढणारे जे काही फुटिका जे आहेत तर त्या फुटिकांची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी काय होताना दिसते पूर्ण त्या ठिकाणी होताना दिसते. इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ लुटिनायझिंग हार्मोन्स अँड ओव्होसाइट्स इज रिलीज्ड. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय होताना दिसतंय हे जे काही असणारे जे काही लुटिनायझिंग हार्मोन्स किंवा त्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हटलेले LH पित्तपिंडकारी असणारे जे काही संप्रेरक जे आहेत तर त्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली जी काही फुटिका जी आहे तर ती भ्रष्ट होते म्हणजे फुटते आणि त्यातील असणाऱ्या ज्या काही अंडपेशी ज्या आहेत तर त्या अंडपेशी काय होताना दिसतात अंडाशयाच्या बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात आणि धिस इज कॉल्ड एज द ओव्ह्युलेशन. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे अंडमोचन. अंडमोचन म्हणजे अंड त्या ठिकाणी बाहेर आहे. त्याच्यानंतर पुढे रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉप्रस ल्युटिटम. काय म्हटलेले की रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रस्ट फॉलिकल फॉर्म्स इट्स कॉप्रस ल्युटिटियम. त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येत नसतं की अंडाशयामध्ये फुटलेल्या ज्या काही फुटिका ज्या तर त्या फुटिकेपासून कॉर्पस ल्युटिटियम पित्तपिंड जे आहे तर ते पित्तपिंड त्या ठिकाणी काय होताना दिसतं तयार त्या ठिकाणी होताना दिसतो. कॉर्पस ल्युटेटियम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोस्टिरोजेन आणि हे जे काही प्रतिपिंड जे आहे कॉर्पस ल्युटेटियम हे काय करताना दिसतं प्रोस्टिरोजेन
हे असणारं जे काही संप्रेरक जे आहे तर ते संप्रेरक त्या ठिकाणी स्रावाला त्या ठिकाणी काय होताना दिसते, सुरुवात त्या ठिकाणी करताना दिसते. एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रेट्स देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ द प्रोस्टिरोजन. आणि हे जे काही स्रवणारे जे काही प्रोस्टिरोजन जे आहे तर त्याच्या प्रभावाखाली गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या अंतस्तरातील असणाऱ्या काही ग्रंथी जे आहेत तर त्या ग्रंथी स्रवायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आणि सच एंड्रोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द एम्ब्रियो. आणि अशा प्रकारचं जे काही अंतस्तर जे आहे तर ते अंतस्तर गर्भ असेल, भ्रूण असेल तर याच्या रोपणासाठी ती तयार होते. आता पुस्तकामध्ये पान नंबर 31 वर तुम्हाला त्या ठिकाणी आकृती दिलेली, मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी, ऋतुचक्र, त्याची आकृती त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये नेमका कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल होताना दिसतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिले पहा. त्याच्यामध्ये हायपोथॅलमस ग्लँड्स म्हणजे पियूषका ग्रंथी त्या ठिकाणी सेंटरला दाखवली. आता ही जी काही हायपोथॅलमस ग्लँड्स जे आहे तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येता नसते की दोन त्या ठिकाणी असणारे जे काही हार्मोन्स जे आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स FSH आणि ल्युटिनायझिंग हार्मोन LH त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येता नसतं की पूर्ण वाढ झालेली जी काही फुल्ली ग्रॉन फॉलिकल्स म्हणजे पूर्ण वाढ झालेली की पुटिका जी आहे तर ती पुटिका त्या ठिकाणी, त्याच्यामधूनच आपल्याला त्या ठिकाणी ओव्ह्युलेशन म्हणजे अंडमोचन त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस इन द ओव्हरी ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन, मासिक पाळीच्या काळामध्ये अंडाशयामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल आपल्याला त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी कॉर्पस ल्युटिकम पित्तपिंड त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर कॉर्पस अल्बिकॅन्स म्हणजे श्वेतपिंड दाखवले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी प्रोस्टिरोजन्स, इस्टिरोजन्स त्या ठिकाणी दाखवले. आता या ठिकाणी मासिक पाळीचं असणारं जे काही चक्र जे आहे तर ते चक्र खाली आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. पहा, मासिक पाळीचा कालावधी जो आहे तर त्या ठिकाणी किती दाखवले आपल्याला 1 ते 28 असा दाखवलेला आहे, तारखेसह त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्या डाव्या बाजूला पुस्तकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पहा, चेंजेस इन द युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन जे मासिक पाळीच्या काळामध्ये गर्भाशयामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवले. आता सर्वसाधारणपणे पहा, पहिले असणारे जे काही 1 ते 4 तारखेपर्यंत आपल्याला पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन दाखवले. सॉरी, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन म्हणजे रजस्रावाचा काळ, रक्त बाहेर येण्याचा काळ त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 4 आणि 5च्या मध्ये दाखवलेले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 13 आणि 14 तारखेपर्यंत आपल्याला पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ द एंड्रोमेट्रियम म्हणजे गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या अंतस्तराचा पुनर्निर्मितीचा काळ त्या ठिकाणी दाखवला. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 14 तारखेला त्या ठिकाणी बाण दाखवलेला पहा. तर त्या ठिकाणी काय सांगितलंय, ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे या काळामध्ये असणारे जे काही युरेटर्स जे आहेत, ओव्हरी जे आहेत तर त्याच्यामधून अंडमोचन जे आहे तर त्या अंडमोचनाचा काळ त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामधून अंड जे आहे तर ते अंड त्या ठिकाणी बाहेर पडतात दिसतं. आणि या कालावधीमध्ये आपण पाहिले की त्या ठिकाणी गर्भधारणा जो आहे तर ती गर्भधारणा त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 15-16 पासून 15 ते 16 ही तारखेच्या मध्ये बाण दाखवले. तर 28 तारखेपर्यंत आपल्याला पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ द ग्लँड्स इन द एंडोमेट्रियम जे गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयाच्या अंतस्तरातील असणारे काही ग्रंथी जे आहे तर त्या ग्रंथी स्रवण्याचा असणारा तो काही काळ जो आहे तर तो काळ त्या ठिकाणी दाखवला. त्याच्यानंतर राईट बाजूला डायग्रॅमच्या उजव्या बाजूला बिगिनिंग ऑफ न्यू मेन्स्ट्रुएशन 28 दिवसानंतर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय होता नसते, नवीन अशा प्रकारचा रजोनिवृत्तीची सुरुवात किंवा मासिक पाळीची सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी 1 किंवा 2 तारखेला त्या ठिकाणी होताना दिसते. प्रत्येकाची त्या ठिकाणी तारीख जी आहे तर ती तारीख त्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. त्याच्यानंतर पुढे आता पुढे जे काही मेन्स्ट्रुएशन
मेन्स्ट्रुएशनची सायकलची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी वहीमध्ये काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. त्याच्यावर आधारित प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. याच्यानंतर पान नंबर 32 वर पहा. इफ ओव्हेसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours, कॉर्पस ल्युटियम बिकम इनएक्टिव्ह अँड ट्रान्सफर इनटू कॉर्पस अल्बिकॅन्स. आता आकृतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कॉर्पस अल्बिकॅन्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आकृती पाहिल्यानंतर तुमच्या राईट साईडला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे अंडपेशी जे आहे तर त्या अंडपेशीचं ओव्हेसाइडचं असताना ते काही फलन जे आहे तर ते फलन जर त्या ठिकाणी 24 तासामध्ये त्या ठिकाणी ती झालं नाही तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारे जे काही कॉर्पस ल्युटेटम पित्तपिंड जे आहे तर ते काय होताना दिसतं इनएक्टिव्ह होताना दिसते, अकार्यक्षम त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये होताना दिसतंय कॉर्पस अल्बिकॅन्स मध्ये होताना दिसते. जे त्याचं रूपांतर जे आहे तर ते श्वेतपिंड जे आहे तर त्या श्वेतपिंडामध्ये त्या ठिकाणी ते होताना दिसतं. आणि ड्यू टू धिस सिक्रेशन ऑफ इस्टेरोजेन्स अँड प्रोस्टेरोजेन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय की इस्टेरोजेन आणि असणारे जे काही प्रोस्टेरोजेन ही जी काही दोन असणारे जे काही संप्रेरक जे आहेत तर ती दोन संप्रेरक स्रावण्याचं काय होताना दिसते पूर्णपणे त्या ठिकाणी थांबताना दिसतं. एंडोमॅट्रियम स्टार्ट्स टू जनरेट इन अब्सेन्स ऑफ दिस टू हार्मोन्स. आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय ही जी असणारे जे काही दोन संप्रेरक जे आहेत तर त्या दोन संप्रेरकाच्या अभावामुळं गर्भाशयाचा असणार तो काही एंडोमेट्रियम ज्याला त्या ठिकाणी आतला स्तर तो आहे तर तो ऱ्हास पावण्याला त्या ठिकाणी सुरुवात होऊन काय होताना दिसते पुढे त्या ठिकाणी टिश्यूज ऑफ द डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू द व्हाजाइना ऑर व्हॅगिना. म्हणजे काय होताना दिसतंय की आपल्या लक्षात येताना दिसतंय की अंडपेशी जे आहे तर त्या अंडपेशीचं फलन 24 तासामध्ये जर त्या ठिकाणी झालं नाही तर त्या ठिकाणी कॉर्पस ल्युटिकम त्या ठिकाणी अक्रियाशील होताना दिसतं. त्याचं रूपांतर त्या ठिकाणी श्वेतपिंडामध्ये होताना दिसतं. याच्यामुळे काय होताना दिसतं इस्टेरोजेन प्रोस्टेरोजेन ही जी काही दोन संप्रेरक जे आहेत तर ते स्रावायचं पूर्णपणे ते ठिकाणी थांबलं जातं. आणि या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा असणारा काय अंतस्तर जो आहे तर तो अंतस्तर ऱ्हास पाहायला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आणि याच्यामुळे अंतस्तराच्या आतमध्ये असणाऱ्या काही ऊती त्याला त्या ठिकाणी टिश्यू म्हटलेले आणि त्या ठिकाणी काय म्हटलेले अनफर्टिलाइज ओव्हम अफलित अंडपेशी जे आहे तर त्या व्हॅगिना मार्फत व्हाजाइना मार्फत अंडपेशी आपला योनी मार्ग जो आहे तर त्या योनी मार्गामार्फत काय केलं जातात रक्ताच्या वाटेत त्या ठिकाणी त्या बाहेर टाकल्या जातात. धिस इज अकम्पेन्ड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया आपल्या लक्षात येताना असते की मासिक पाळीच्या काळामध्ये काय होतं नसतं रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतं. आणि या बरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. साधारणपणे रक्त जो आहे तर तो मासिक पाळीमध्ये रक्त येण्याचा जो काही कालावधी जो आहे तर तो साधारणपणे 4 ते 5 दिवसाचा त्या ठिकाणी असतो. म्हणजे 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी सुरू राहताना दिसतो. आणि धिस इज कॉल्ड ॲज द मेन्स्ट्रुएशन. यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो ऋतुस्राव म्हणताना दिसतो, आर्तव चक्र म्हणताना दिसतो, मासिक पाळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा यमसी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. अनलेस द ओव्हेसाइट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड धिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. ही जी काही मासिक पाळीची असणारी जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत अंडपेशीचं फलन जे आहे तर ते फलन होऊन तयार झालेला जो काही भ्रूण असेल गर्भ असेल गर्भधारणा जोपर्यंत त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला ही जी काही मासिक पाळी जी आहे तर त्याची त्या ठिकाणी पुनरावृत्ती जी आहे तर ती पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना दिसते. इफ एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, repetition of this cycle is temporarily stopped till the patriation and thereafter the period of the breastfeeding. पुढे काय सांगितलेले
की आपल्या लक्षात येत नसते की भ्रूणाचं रोपण त्या ठिकाणी झालं, म्हणजे गर्भधारणा त्या ठिकाणी झाली. आणि गर्भधारणा झाल्यानंतर आभ्रकाचा जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी होईपर्यंत त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की पॅट्रिटेशन हा शब्द काय, पॅट्रिटेशन अशा प्रकारचा असणारा तो काही शब्द जो आहे तर तो शब्द त्या ठिकाणी लक्षात घ्या. काय काही शब्द या ठिकाणी तर सर्वसाधारणपणे आर्ट्रुटेशन त्याला तर आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे दुग्धपानाचा कालावधी. मूल जे आहे तर त्या मुलाला त्या ठिकाणी आई काही करता नसते, दूध जे आहे तर ते दूध त्या ठिकाणी पाजताना दिसते. हा जो काय असणार जे काही पॅट्रिटेशनचा असणारा तो काही कालावधी. अँड याच्यातच तुम्ही पॅट्रेशन अँड पिरियड ऑफ द ब्रेस्ट फीडिंग, जे या ठिकाणी पॅट्रेशनचा अर्थ मुळातच त्या ठिकाणी वेगळा आहे. पॅट्रेशन म्हणजे काय, आभ्रकाचा जन्म होईपर्यंत. पॅट्रेशन म्हणजे काय, तर आभ्रक जे आहे तर त्या आभ्रकाचा जन्म होईपर्यंत, म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर तो आभ्रकाचा जन्म होईपर्यंत. आणि दुसरा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. दुग्धपानाचा कालावधी. मूल जन्माला आल्यानंतर त्याला आई काय करता नसते, दूध पाजता नसते. हा जो काही कालावधी जो आहे तर या कालावधीपर्यंत ही जे काही मासिक पाळी जी आहे तर त्या मासिक पाळी काय होता नसते तर त्या ठिकाणी ते थांबताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर menstruation cycle is a natural process and women experience severe pains during this period. का की मासिक पाळीचा हा जो काही काळ, मासिक पाळी जी आहे तर ती एक नैसर्गिक अशा प्रकारची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामधील 4-5 दिवसाचा सुरुवातीचा रक्त जाण्याचा जो काही काळ जो आहे तर त्या कालावधीमध्ये स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला, मुलीला त्या ठिकाणी वेदना ज्या आहे तर त्या वेदना त्या ठिकाणी होताना दिसतात. सिव्हिअर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लीडिंग. कधी कधी काय होता नसते, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मासिक पाळीच्या काळामध्ये रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होता नसतो. आणि त्यामुळे त्या स्त्रीला, मुलीला त्या ठिकाणी अशक्तपणा जो आहे तर तो अशक्तपणा त्या ठिकाणी जाणवताना दिसतो. आणि दिस इज द हायर पॉसिबिलिटी ऑफ द इन्फेक्शन्स टू ड्युरिंग धिस ओव्हरऑल पिरियड. मासिक पाळीचा असताना तो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये रक्त त्या ठिकाणी स्रावताना दिसतं. आणि या काळामध्ये स्त्री जी आहे तर त्या स्त्रीला संसर्ग जो आहे, जंतू संसर्ग असते. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेले पहा पुढे, ड्यू टू ऑल सच रिझन देर इज नीड ऑफ द रेस्ट अलॉंग विथ द स्पेशल पर्सनल हायजीन. आणि म्हणून या कालावधीमध्ये किंवा या सर्व कारणांमुळे मासिक पाळीच्या कालावधीमध्ये तिनं विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांती जी आहे तर ती विश्रांती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतली. पण एवढाच असणारा काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हा आपण त्या ठिकाणी पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.